नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आजची चांगली गोष्ट आहे मुंबईमध्ये पाणी तुंबण्यावरील उपायाची। पावसानं जोर धरलाय, सकल भागामध्ये पाणी साचतंय। विधानसभेत आणि इतरही ठिकाणी आमदार आदित्य ठाकरेंनी स्पंज सिटी संकल्पनेचा वारंवार उल्लेख केलाय। हिंदमाता भूमिगत टाक्या मॉडेल म्हणजे रेन वॉटर होल्डिंग टँक्स हे मुंबईतल्या सकल भागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राबवलेलं एक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे। हे मॉडेल नेमकं काय आहे ते समजून घेऊयात। मुंबईचा हिंदमाता हा भाग बशीसारखा म्हणजेच सॉसर शेप्ड सखल असल्यामुळे इथे पाणी तुंबायचं आणि यावर उपाय म्हणून महापालिकेने 2020-2022 दरम्यान दादरमधलं प्रमोद महाजन उद्यान आणि परळमधल्या सेंट झेवियर्स मैदानाच्या खाली लाखो लिटर क्षमतेच्या महाकाय भूमिगत टाक्या तयार केल्या। मुसळधार पाऊस आणि समुद्राला भरती एकाच वेळी येते तेव्हा पाणी समुद्रामध्ये जात नाही आणि अशा वेळेला हिंदमाता परिसरामधलं पाणी पंपांद्वारे खेचून या भूमिगत टाक्यांमध्ये तात्पुरतं साठवलं जातं। भरती ओसरली की हे पाणी पुन्हा पंपानं मुख्य नाल्यांच्याद्वारे समुद्रामध्ये सोडलं जातं आणि यामुळे रस्ते जलमय होत नाहीत। आता या तंत्रज्ञानाचा मुंबईमध्ये इतरत्र कसा फायदा होईल हे सुद्धा जाणून घेऊयात। अंधेरी सबवे, मिलन सबवे आणि मालाड सबवे या सबवेमध्ये दरवर्षी पाणी साचतं। किंग सर्कलमधलं गांधी मार्केट, सेंट्रल लाईनवरच्या रेल्वे ट्रॅक आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचतं। सायन, कुर्ला आणि चुनाभट्टी हे मध्य रेल्वेवरची वाहतूक विस्कळीत होणारे मुख्य भाग, तसंच पंपिंग स्टेशन आणि मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईन्ससोबत या टाक्यांचा वापर केला तर मुंबईला पूरमुक्त करणं शक्य होईल असं तज्ज्ञांचं मत आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळानं MRVCनं देखील रेल्वे ट्रॅकवरील पाणी साचणं रोखण्यासाठी या मॉडेलचा अभ्यास सुरू केलाय। मुंबईची तुंबई होऊ नये, मुंबईकरांचे जीव जाऊ नयेत यासाठी फक्त दाखवण्यापुरते प्रयत्नच नव्हे तर राजकारण बाजूला सरत संवेदनशीलतेनं पावलं टाकण्याची गरज आहे। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट आणि रिप्लायमध्ये नक्की सांगा।